युवा सेना द्वारा युवा विजय महाराष्ट्र यात्रा का शुभारंभ शिवसेना पार्टी प्रमुख और उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के जन्मदिन के मौके पर किया गया। इस यात्रा के दौरान हर जिले और लोकसभा क्षेत्र में युवा सेना के पदाधिकारियों की बैठकें आयोजित की जाएगी, जहां आगामी चुनाव के लिए मार्गदर्शन किया जाएगा। इस यात्रा का उद्देश्य कार्यकर्ताओं के बीच संगठनात्मक मजबूती लाना है। राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने ह्या युवा विजय महाराष्ट्र दौऱ्याची आम्ही त्यावेळेस निर्मिती केली होती आणि साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात जाऊन ह्या युवा सेनेच्या बैठकी घेण्याचं काम मी आणि माझ्या समवेत पक्षाचे मुख्य सचिव राहुल लोंढे आणि आमची संपूर्ण युवा सेनेची कोर कमिटी करत आहे। आज या ठिकाणी भिवंडीमध्ये येत असताना भिवंडी लोकसभामध्ये असलेले जे 6 विधानसभा मतदारसंघ आहे, या विधानसभा मतदारसंघात असलेले जे आमचे पदाधिकारी आहेत, खऱ्या अर्थानं युवा सेनेचं काम कसं सुरू आहे आणि पदाधिकाऱ्यांना ह्या निवडणुकीनंतर त्यांची भेट घेण्यासाठी आज या ठिकाणी मी स्वतः आलेलो आहे। प्रामुख्यानं येणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून ही बैठक न घेता आम्ही संघटनात्मक पद्धतीनं कसं काम सुरू आहे आणि भविष्यामध्ये कसं काम करायचं आहे यासाठी मार्गदर्शन देण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही सर्वजण आलेलो आहोत आणि निश्चितपणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याची सुरुवात कोकणपासून झाली होती आणि आज त्याचा शेवटचा जो टप्पा आहे तो भिवंडी आणि उद्या कल्याण अशा पद्धतीनं केला जाणार आहे आणि त्यानंतर रविवारपासून मी उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्याला आहे। नक्कीच चांगला प्रतिसाद संपूर्ण महाराष्ट्राच्या युवकांकडनं या युवा सेनेच्या दौऱ्याला मिळत आहे। मी कार्यकर्ता आहे आणि माझ्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून माझी जबाबदारी हीच आहे की आज माझे पक्षाचे जे मुख्य नेते आहेत एकनाथ शिंदे साहेब हे स्वतः एक कार्यकर्ता म्हणून काम करत आहेत आणि त्यांच्या पक्षाचा एक युवा सैनिक म्हणून मी सुद्धा जबाबदारी स्वीकारलेली आहे कार्यकर्त्याची। आणि मी आज या ठिकाणी आल्यानंतर सर्व कार्यकर्त्यांनी एवढीच आश्वासन या ठिकाणी एक विनंती केलेली आहे की नेता म्हणून काम करू नका, कार्यकर्ता म्हणून काम करा आणि कार्यकर्ता म्हणून ज्यावेळेस आपण काम करू तर नक्कीच ग्राउंड रियालिटी काय आहे हे आपल्याला कळणार आणि नक्कीच अशा पद्धतीनं आज काम करण्याच्या या ठिकाणी सूचना मी आमच्या सर्व युवा सैनिकांना दिलेल्या आहेत।